चिल चिल. ओके, ब्रीथ इन ब्रीथ आउट. अरे ते नंतर करूया. तू का नाही घातलास ड्रेस तू मला सांग. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही मला ड्रेस दिलात आणि खरंच थँक्यू तुम्ही दिलात. मी कधीतरी वापरेन ना तो ड्रेस. पण आई, आज पाडवा आहे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा आहे आणि आय थिंक सणासुदीच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी साडी छान वाटते ना. अगं मला कळतंय, पण मी फेस्टिवल आहे ना, म्हणूनच तुला ती भेटवस्तू दिली होती, ड्रेस. मग तू तो ड्रेस का नाही घातलास ग? कारण ती माझी स्टाईल नाही आहे आई. मी तुम्हाला आधी पण बोलली आहे. आय एम रिअली सॉरी. म्हणजे मी घालेन ना तो कधीतरी ड्रेस नंतर, पण आता सणासुदीच्या दिवशी मी असले ड्रेसेस नाही घालत सणाला. ओके आई, अगं आदिरा म्हणाली ना ती नंतर कधीतरी घालेल. अगं मग नक्की घालेल तू दिलेला ड्रेस. नाहीतर काय. अरे सणावारासाठी ती छान साडी परिधान करून पारंपरिक वेशामध्ये तयार आहे. उगाच आपलं काहीतरी खुसपट काढायचं ते. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आता कळलं मला. ही कधीही नाही, ही कधीच ड्रेस घालणार नाही. कारण हिने भिरकून दिलाय हा ड्रेस सुष्मिताकडे. हा बघ, हा ड्रेस बघ, हाच दिला होता मी. काय केलंस तू हे? मी किती प्रेमाने तुला हा ड्रेस दिला होता. मी एवढे पायपीट करून, वणवण करून मी गेले होते ना तुझ्यासाठी. हा मला नाही परवडणार आहे, तरी पण मी तुझ्यासाठी, गुढीपाडवा आहे तुझा पहिला सण आहे म्हणून प्रेमानं काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता ना गादिरा. मला माहिती आहे तू अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलीयस. तू खूप पैसे खर्च करतेस. तू ज्या टाईपच्या साड्या नेसतेस ना, तेवढे महाग साड्या आम्ही नाही घेऊ शकत. म्हणून मी आपलं मला जमेल तसा तो ड्रेस घेतला की तू वापरशील, कधीतरी वापरशील, नेहमी वापरशील. पण नाही, तुला ना आमच्या भावनांपेक्षा तुझी स्टाईल जास्त महत्वाची वाटते. आता दुसऱ्यांना द्यायचं असतो का तू नेसली नाहीस? तुला जे आमच्या भावनांची काहीच किंमत नाहीये का? परवडणारं नव्हतं तरी देखील मी आणलं ना तुझ्यासाठी. मग तू का नाही घातलं? आई प्लीज चिल. हे बघा, प्रश्न परवडण्याचा नाहीये, प्रश्न कम्फर्टचा आहे आई. अँड लुक, दिस इज माय कम्फर्ट. आय लाईक दिस साडी आणि मला असं वाटतं की सणाच्या दिवशी साडी छान दिसते. आणि आई, प्रत्येकाच्या चॉईसचा हा प्रश्न असतो. मला नाही आवडलं असतं मी आज जर ड्रेस घातला असतात. आणि फ्रँकली स्पीकिंग दॅट वॉज नॉट माय चॉईस. सो आई प्लीज, आता हा विषय इथेच संपूयात ना प्लीज. आई, आज पाडवा आहे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा आहे. म्हणूनच तर मी तिला मग पाडव्याच्या दिवशी भांडणं नको ना प्लीज. सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप 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 हार्दिक, काय बाबा, शुभेच्छा. शुभेच्छा. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. चला, माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. वा वा. Thank you, बाबा. आणि तुला सुद्धा आई गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला पण. बरं चला चला, पूजेला उशीर होईल. आलो आई. चालेल. अरे हा, सुखी राहा, सुखी राहा. या